भजन गोमडा कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय. पण आपण भजन करत नाही महाराज. कुठे चाललंय आपलं महाराष्ट्र महाराज? अजूनही महाराष्ट्र सुधारलं नाही. ज्या दिवशी महाराष्ट्रातील वृद्धाश्रम कायमचे बंद पडते त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारेल. आणि ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलींपेक्षा भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचं महत्व गावातल्या पोरी आणि पोरांना कळेल त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी खाकीतले पोलीस पांढऱ्या कोपयातल्या पुढाऱ्यांना सलाम ठोकायचं बंद करल त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारेल. मग आणि कुणीकडून सुधारत ना महाराष्ट्र? एखादा आमदार स्टेजवरून खाली उतरताना पोलिसांच्या कानाखाली लावतो. लोक म्हणे महाराष्ट्र सुधारला. पुजाऱ्याचा आधार घेण्याकरता लेक अंबरनाथ मध्ये गेली. लेक घरातून बाहेर पडली. पुजारी दादाला हात जोडले. दादा दया करा. बघितलं गळ्यात माळा दिसते, वृद्धाक्षाच्या माळा दिसताय, कपाळाला गंध दिसतोय, पाया पडते तुमच्या आज रात्रभर मला आडूसऱ्या. पुजाऱ्याची नियत बिघडली महाराज. याच महाराष्ट्रातल्या लेकीवरती अत्याचार झाला. 3.5 ते 4 वर्षाच्या लेकीवरती मुंबईमध्ये अत्याचार होतोय महाराज. लोक म्हणे महाराष्ट्र सुधारला. माझ्या दादांनो वहिनीनो, हे जेही काय दिसतंय फार भयानक परिस्थितीमध्ये आहे. तुम्हाला वाटेल आपलं खूप चांगलं, पण नाही महाराज. फार भयानक परिस्थितीमध्ये असे काही अत्याचार चालू आहे. आजही आपल्या घरातून बाहेर पडणारी लेक सुद्धा सुरक्षित नाही महाराज. बघा, वाईटचा डॉक्टर पेशंट डॉक्टर झाला आणि 17 मृतदेह त्याच्या शेतामध्ये सापडले महाराज. माझी विनंती आहे तुम्हाला, दगडाला बुक्क लावलं की दगडाचा विठोबा होतो. दगडाला शेंदूर लावला की दगडाचा मारुती होतो. दगडाला गुलाल लावला की दगडाचा मुसोबा होतो. दगडाला भंडारा लावला की दगडाचा खंडोबा होतो. अरे माणसाला माणुसकीचा गंध तर लावायला शिका. एक वेळ चांगला माणूस झाल्याशिवाय राहणार नाही. कुठे चाललंय आपला महाराष्ट्र? तुम्ही शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, आचार्य, प्राचार्य, मृदुंगाचार्य, कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार तुम्ही कोणी व्हा, पण अगोदर चांगला माणूस व्हायला शिका. दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये बघा, आता सप्ताह करताय ना, माणूस व्हा. दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये भेद निर्माण नाही झाला पाहिजे महाराज. बघा, दुसऱ्याच्या काळजातल्या वेदना आपल्याला कळल्या की आपण देव होतो हे कधीच विसरू नका महाराज. काय जगणं आहे महाराज माणसाचं, काय जगणं आलंय. एका कवीची कविता आहे महाराज. मंगेश पाडवळकरांनी वास्तव्य मांडले महाराज. ते म्हणतात, आसवांना मोलाना राहिले, उपयुक्तांना बोलना राहिले, लाय तरी बोल तुझ्या राखीस या माणसा, माणसात माणूस ना राहिले. बघा, खोलाला तर साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. हे धर्म मंदिर सारे धुंडून मिळाले, प्रत्येक भाग्यात देव शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. खल्लोळ वासन्यांचा हाच दोष, वाचन्यांच्या जळत्या चित्तेवरती माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. माझ्या दादांनो, तुम्हाला वाटतंय ना माणसाच्या कमतरतेची आजही गरज आहे, मग माणूस होण्याची. बघा, आपल्याला दुःखाचं, दुसऱ्याचं दुःख आपल्याला कळत नाही महाराज. हे कलयुग आहे. इथे कोणीच कोणाला शक्यतो माझं म्हणत नसतं. जोपर्यंत ज्याच्याकडे नाणं वाजतं तोपर्यंत त्याला त्या माणसात किंमत असते. जोपर्यंत त्याच्याकडे शेती बारीक असते तोपर्यंत त्याची गावकी भावकी त्याच्यापाशी गोळा असते. ज्या दिवशी तो त्याची 1.5 एकर वाहित करतो त्या दिवशी भावकी त्याच्या विरोधात उभी राहते महाराज. बरोबर का ना? अरे, जी भावकी रामाच्या पाठीमागे नाही, जी भावकी कृष्णाच्या पाठीमागे नाही, जी भावकी मल्हारराव होळकरांच्या मागे नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे नाही, ती भावकी तुमच्या आमच्या पाठीमागे का राहणार आहे महाराज? त्याच्यामुळे माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात की दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो की मनात काय आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठे आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माग किती आहे, आणि विश्वास सांगून जातो घरकामाला जोडीदार कसा आहे. बघा, आयुष्यात आलेली प्रत्येक वाईट वेळ शिकवून जाते की आपलं कोण आणि परक कोण आहे महाराज. बघा, आयुष्यात आलेली प्रत्येक वाईट वेळ शिकवून जाते, बरोबर का नाही, आपलं कोण आहे आणि परक कोण आहे महाराज. माणसाने 3 लोकांना कधीच विसरू नाही.
ज्याने अडचणीच्या वेळेस आपल्यासाठी मदत केली त्याला, आणि ज्याने अडचणीच्या वेळेस आपल्यासाठी पळ काढला त्याला, आणि ज्याने जाणून बुजून आपल्याला अडचणीत आणलं त्याला. लक्षात ठेवा, माणूस व्हायला शिका, गरज आहे. अरे आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. अरे देने को आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के देता है, मगर लेने को आया तो वपता नहीं ले लेता है. ये चमड़ी बेली उतार लेता है महाराज. म्हणून माणूस महाराज, अरे मानवा तू विसरू नको तुझ्या नीतीला, गर्वाने फुगू नको तुझ्या या छातीला. अरे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. बरोबर का नाही महाराज. अरे सख्या बापाला तरी तू बोलू नकोस बेमान, अरे सख्या बापाला तरी तू बोलू नकोस बेमान. बघा, बालपण तुझं खेळण्यात घालवलं, तारुण्यपणा वेड्या तू वासनेत घालवलं. अरे दारू गांजा पिल्यावरती येईन हा संसार, अहंकारी सोन्यात बुडू नको तरी घरदार. महाराज, आस जवानी परितराने वान कल्पत छते जाएगा, चलता सूरज धीरे धीरे ढल हो जाएगा. महाराज, चलता सूरज धीरे धीरे ढल हो जाएगा. महाराज बघा, विठ्ठल 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 बघा, माणसाने वाईट वेळ आली म्हणून चांगली वेळ आली म्हणून वाईट वेळेला कधी सुरू नका. माणसाने शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलीला कधीच नावे ठेवू नये, कारण की कधीतरी त्याच शिळ्या भाकरीने आपलं पोट भरलं होतं, आणि कधीतरी त्याच तुटक्या चपलीने आपलं काचांपासून रक्षण केलं होतं. म्हणून बघा, नाव खराब केल्याने कुणाचं अस्तित्व संपत नसतं, नाव त्याचंच खराब केलं जातं जी व्यक्ती कायम चर्चेत असते. म्हणून आपण पण चर्चेत आहो ना, होऊ द्या नाव बदनामी, पण आपण आपल्यावरती कधी डगमगायचं नाही. थाटात उभं राहायचं आणि आपलं कार्य चालू ठेवायचं, एवढी गोष्ट कायम लक्षात ठेवायची. महाराज, इतकी संयमशीलता असली पाहिजे की माणसाने एखादा जीवनामध्ये त्रास देऊ द्या, पण त्रास देणं तर त्याच्या मनावर घेऊ नका. महाराज, कदाचित त्रास देणं त्याच्या स्वभावातच असेल, पण त्रास देताना त्याला प्रतिउत्तर करू नका. प्रतिउत्तर करताना शब्दातून करता, कर्तृत्वाने करा. प्रतिउत्तर करताना कर्तृत्वाने करा, शब्दाने पण करा. मारा विठ्ठल 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 एखादा म्हणतो आम्हाला त्रास देतो तो मला त्रास देतो, म्हणतो का नाही महाराज. पण जीवनामध्ये त्रास देताना त्याच्याकडे प्रतिउत्तर नसलं ना, तर त्रास देऊन देऊन त्याला पश्चाताप झाला पाहिजे. इतके पवित्र कर्म आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे महाराज. इतकंच पवित्र आपलं जीवन जगलं पाहिजे. बघा, म्हणून